दरम्यान विरोधकांनी कांगावा करू नये असं योगेश सागर यांनी म्हटलेलं आहे। भाजपाचे आमदार योगेश सागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूयात। सर, विधानसभा अध्यक्षपदी तुमच्या नावाची देखील चर्चा आहे, काय सांगता? विधानसभेच्या अध्यक्षपदी नावाची चर्चा असेल ते ऐकून मनाला बरं वाटतंय, परंतु हे समजायला पाहिजे की पक्ष जेव्हा मोठ्या संख्येमध्ये जनप्रतिनिधी निवडून आणतो, सहयोगी पक्षाची संख्या अधिक असते, त्यांचेही मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी निवडून येतात। अशा काळामध्ये व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाला कुठे ना कुठे मर्यादा ठेवावं लागतात आणि संतोषाचा राजकारण करून पुढे जायचं असतो। अशा वेळेला पक्ष जो निर्णय करेल त्या निर्णयाला आम्ही एकत्रितपणे उभे राहू, सर्व आमदार उभे राहतील, मी सुद्धा त्या पक्षाचा निर्णयाला सन्मान करणार। त्यामुळे ऐकायला बरं वाटते, पक्ष जो निर्णय करेल त्या निर्णयावर आम्ही चालू। पण तुम्ही आज अर्ज दाखल करणार आहे त्यासंदर्भात? पक्षाचा अजूनपर्यंत कुठलाही निरोप नाही आहे आणि पक्षाचा निरोप नसल्यावर असं काही म्हणणं अर्ज दाखल करणारा हा व्यक्तिगत निर्णय नसतो, पक्षाचा निर्णय असतो। विरोधकांनी ईव्हीएमला विरोध केलेला आहे आणि त्यांनी काल शपथ देखील घेतलेली नाही, आज देखील ते शपथ घेतील का, काय वाटतं तुम्हाला? ईव्हीएमचा विरोध करणं हे त्यांनी ईव्हीएमचा झारखंडमध्ये का विरोध केला नाही हा माझा प्रश्न आहे। आणि काल शपथ न घेणे, ज्या पक्षाला, काँग्रेस पक्षाला तो महाराष्ट्रात नेतृत्वच नाही आहे, ज्या पक्षाला नेतृत्व आहे आणि थोर नेतृत्व आहे या महाराष्ट्राला, आणि ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांच्या कन्सल्टेशनशिवाय हे झाला नसेल। सन्माननीय पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, उद्धव ठाकरे हे उबाठाचे नेते आहेत, तरी महाविकास आघाडीमध्ये त्यांचं एक स्थान आहे। अशा व्यक्तींच्या समन्वयाने, सहमतीने जर शपथ घेतली नाही आहे, हे महाराष्ट्राच्या पवित्र विधानसभेचा आणि लोकमताचा, जनमताचा अपमान आहे, अनादर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई।